नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत तहसील पोलिसांनी यश मिळवलं आहे। पोलिसांनी 57 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली। ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांवर पोलीस सातत्यानं कारवाई करत आहेत। या संदर्भात तहसील पोलिसांना एक विशिष्ट माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तकिया देवान शहा परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला। छाप्यादरम्यान भाड्याच्या घरात राहणाऱ्या मोहम्मद इम्रान मोहम्मद हारूनला पोलिसांनी ताब्यात घेतलं। झडती दरम्यान घरातून 5 प्लास्टिक पिशव्यांमध्ये एकूण 57 किलो 470 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या गांजाचं मूल्य अंदाजे 14,36,000 रुपये असं असल्याचा अंदाज आहे। प्राथमिक तपासात असं उघड झालं की आरोपी अवैधपणे गांजा विकण्याच्या तयारीत होता। पोलिसांनी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे यापूर्वी चोरी तसेच बॉडी ऑफेन्सचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु तरी सुद्धा त्या आरोपीकडे गांजा मिळून आल्याने त्याचे विरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलमान्वये आणि तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला। पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 188/2026 कलम 8 क 20 ब 2 क एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा आज रोजी PCR घेण्यात आलेला, 5 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आरोपीचा आणि त्याबाबत तो नेमका गांजा त्यांनी कुठून आणला, कुठे नेणार होता, कोणाला विकणार होता, यामध्ये अजून किती आरोपी सक्रिय आहेत किंवा यांचं किती मोठं रॅकेट आहे, याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करीत आहोत।